आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। बदलापूरमध्ये शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकावर पस्को अंतर्गत गुन्हा। बदलापूर येथे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला हादरा देणारी आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे। एका खासगी शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी बस चालकाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीवर पॉस्को कायद्याअंतर्गत कारवाई सुरू केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी घरी जात असताना बसमध्ये कोणतीही महिला सहाय्यक उपस्थित नव्हती। याच परिस्थितीचा गैरफायदा घेत चालकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। घडलेला धक्कादायक प्रकार मुलीने घरी सांगताच संतप्त पालकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पोलिसांनी विलंब न करता आरोपी चालकाविरोधात गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली। या प्रकरणामुळे शाळेय बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। बसमध्ये सुरक्षा नियमांचे पालन, महिला सहाय्यकांची अनिवार्य नियुक्ती आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी कठोर उपाययोजना आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनीही या घटनेची दखल घेत शाळा व्यवस्थापनांना स्पष्ट इशारा दिला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे। निरागस विद्यार्थिनीच्या विश्वासाला तडा देणाऱ्या अशा कृत्यांमुळे समाज हादरला आहे। मुलांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्यांना कायद्याचा कठोर धाक दाखवणे ही काळाची गरज बनली आहे। आरोपीला अशी शिक्षा झाली पाहिजे की भविष्यात कोणालाही अशा घृणास्पद कृत्याचा विचार करण्याचीही हिंमत होऊ नये, अशी संतप्त प्रतिक्रिया पालक व नागरिकांकडून व्यक्त होत आहे। या घटनेनंतर पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शालेय बस सुरक्षेसाठी कडक नियम, सीसीटीव्ही, महिला कर्मचारी आणि नियमित तपासणीची मागणी जोर धरत आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, बदलापूर।